तत्सत् ब्रह्मणे नमः। भावाभावपदातीतं भावाभावात्मकं च यत् तद्वन्दे भावनातीतं स्वात्मभूतं परं महः। मुण्डकोपनिषद शांति मंत्र। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। तृतीय मुंडके प्रथम खंडः। द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्वजाते तयोरन्यः पिप्पलं स्वाद्वत्यनश्नन्नन्यो अभिचाकशा कशीति समाने वृक्षे पुरुषो निमग्नो निशया शोचति मुह्यमानः जुष्टं यदा पश्यत्यन्यमेषमस्य महिमानमिति वीतशोकः यदा पश्यते रुक्मवर्णं कर्तारमीशं पुरुषं ब्रह्मयोनिम् तदा विद्वान् पुण्यपापे विधूय निरञ्जनः परमं साम्यमुपैति प्राणो ह्येष यः सर्वभूतैर्विभाति विजानन् विद्वान् भवते नातिवादी आत्मक्रीड आत्मरतिः क्रियावानेष ब्रह्मविदां वरिष्ठः सत्येन लब्धस्तपसा ह्येष आत्मा सम्यक् ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम् अन्तःशरीरे ज्योतिर्मयो शुभ्रो यं पश्यन्ति यतयः क्षीणदोषाः सत्यमेव जयते नानृतैः जयति सत्येन पन्था विततो यानः येनाक्रमन्त्रिषयो याप्तकामा यत्र तत्सत्यस्य परमं निधानं बृहच्च तद्दिव्यमचिन्त्य रूपं सूक्ष्माच्च सूक्ष्मतरं विभाति दूरात् सुदूरे तदिहान्तिके च पश्यत्स्विहैव निहितं गुहायाम् न चक्षुषा गृह्यते नापि वाचा नान्यैर्देवैस्तपसा कर्मणा वा ज्ञानप्रसादेन विशुद्धसत्त्वस्ततस्तु तं पश्यते निष्कलं ध्यायमानः एषोऽणुरात्मा चेतसो वेदितव्यो यस्मिन् प्राणः पञ्चधा संविवेश प्राणैश्चित्तं सर्वमूतं प्रजानां यस्मिन् विशुद्धे विभवत्येष आत्मा ययल्लोकं मनसा संविभाति विशुद्धसत्त्वः कामयते यांश्च कामान्
तन्तन् लोकै जयते ताश्च कामांस्तस्मादात्मज्ञं यर्चयेत् भूतिकामः इति मुण्डकोपनिषदि तृतीयमुण्डके प्रथमः खण्डः तृतीयमुण्डके द्वितीयखण्डः स वेदैतत्परमं ब्रह्मधाम यत्र विश्वन्नेतं भाति शुक्रम् उपासते पुरुषै ये ह्यकामास्ते शुक्रमेतदतिवर्तन्ति धीराः कामान् यः कामयते मन्यमानः स कामभिर्जायते तत्र तत्र पर्याप्तकामास्य कृतात्मनस्तु इहैव सर्वे प्रविलीयन्ति कामाः नायमात्मा प्रवचनेन लब्धो न मेधया न बहुना श्रुतेन यमेवैष वृणुते तेन लभ्यस्तस्यैषात्मा विवृणुते तनुं स्वाम् नायमात्मा बलहीनेन लभ्यो न च प्रमादात् तपसो वाप्यलिङ्गात् एतैरुपायैर्यतते यस्तु विद्वांस्तस्यैष आत्मा विशते ब्रह्मधाम सम्प्राप्यैन मृषयो ज्ञानतृप्ताः कृतात्मानो वीतरागा प्रशान्ताः ते सर्वगं सर्वतः प्राप्य धीरा युक्तात्मानः सर्वमेवा विशन्ति वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्थाः सन्न्यास योगाद्यतयः शुद्धसत्त्वाः ते ब्रह्मलोकेषु परान्तकाले परामृता परिमुच्यन्ति सर्वे यथा कला पञ्चदश प्रतिष्ठा देवाश्च सर्वे प्रतिदेवतासु कर्माणि विज्ञानमयश्च आत्मा परे व्यये सर्वे एकीभवन्ति यथा नद्यः स्यन्दमानाः समुद्रे अस्तं गच्छन्ति नामरूपे विहाय तथा विद्वान् नामरूपाद् विमुक्तः परात् परं पुरुषमुपैति दिव्यम् स यो ह वै तत्परमं ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति नास्यात् ब्रह्मवित्कुले भवति तरति शोकं तरति पाप्मानं गुहाग्रन्थिभ्यो विमुक्तो अमृतो भवति क्रियावन्तः श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठा स्वयं जुह्वत एकर्षिणं श्रद्धयन्तः तेषामेवैतां ब्रह्मविद्यां वदेत शिरोव्रतं विधिवत्यैस्तु चीर्णम् तदेतत् सत्यं ऋषिराङ्गिराः पुरोवाच नैतदचीर्णव्रतोऽधीते नमः परमऋषिभ्यो नमः परमऋषिभ्यः इति मुण्डकोपनिषदि तृतीयमुण्डके द्वितीयखण्डः हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ माझे श्री गुरु परमपूज्य डॉक्टर सुनील दादा यांना साष्टांग नमस्कार करतो. आदरणीय शैलजाताई यांना साष्टांग नमस्कार करतो. आदरणीय नीलाताई यांना साष्टांग नमस्कार करतो आणि सर्व श्रोतेजन जगदीश मूर्ती आपणा सर्वांना साष्टांग वंदन करतो आणि वक्तव्याला प्रारंभ करतो.
आपल्या याच्या मागचा जो भाग झालेला आहे, तृतीय मुंडक प्रथम खंडाचा 7वा मंत्र आपण मागच्या बुधवारी झालेला आहे. त्याच्याबद्दलचं आपण चिंतन वक्तव्य थोडक्यात मांडत आहोत. या दुसऱ्या चरणामध्ये 7व्या मंत्राच्या दुसऱ्या चरणामध्ये आपण पाहिलं, तो मुख्य विषय आपला काय चालू होता? ब्रह्म कुठं आहे? ब्रह्म किती दूर आहे? ब्रह्म दूरची कल्पना करावी तर ते त्याहून दूर आहे, आणि जवळची कल्पना करावी तर ते शरीरभर व्याप्त आहे. मग नेमकं ब्रह्म कुठे आहे आणि ते कसं प्राप्त होईल, हा आपला विषय चालू होता. त्याबद्दल आपण ऐकलेलं आहे, ब्रह्म दूरही आहे आणि जवळही आहे. मग कसं अंतर कसं मोजायचं? तर ते किती किलोमीटर आहे या परिमाणात ते मोजता येत नाही. आणि युग किती युग झाले, आपण आतापर्यंत 4थं युग चालू आहे. आपण आपल्याला अजून ब्रह्म प्राप्त झालेलं नाही. मग ते युगात मोजायचं का नाही? पण ते युगात पण मोजू शकत नाही. युगांच्या परिमाणात पण ब्रह्म सापडत नाही. का सापडत नाही? कारण ते अति जवळ आहे. हा प्रश्न आपल्याला आलेला आहे. सुनील दादांनी आपल्याला हा जो दूर आणि जवळचा फरक कळावा म्हणून कॉलबेलचा दृष्टांत दिला, त्यानंतर सासू सुनेचा दृष्टांत दिला. मग हा फॉर्म्युला वापरून आपण ब्रह्म स्वरूपासाठी हा फॉर्म्युला लावायचा. मग ब्रह्म कुठं किती दूर आहे? मुमुक्षु आणि विद्वान तयासी ते समीप जाणं. कुणासाठी ते जवळ आहे? तर जो विवेकी आहे त्याच्यासाठी जवळ आहे. जो सद्गुरूंच्या निर्देशनाप्रमाणे चालतो त्याच्यासाठी तो जवळ आहे. ज्याला ब्रह्म जाणण्याची एकमात्र इच्छा आहे त्याला ते जवळ आहे. जो ब्रह्मस्वरूपाला जाणण्याच्या तळमळीने ब्रह्मस्वरूपाच्या पाठीमागे लागलेले आहे त्याच्यासाठी ब्रह्म जवळ आहे. अशा मुमुक्षूसाठी ब्रह्म अत्यंत जवळ आहे, नव्हे ते त्याच्यातच आहे. मग आम्हाला ब्रह्म कधी कळेल? तर वृत्ती ज्ञानासारखं हा माझा रुमाल आहे असं आपल्याला ब्रह्म दाखवता येतं का? तर नाही येत. कारण काय? तर ब्रह्म हा वृत्ती ज्ञानाचा विषय नाही. ज्याला सद्गुरु प्रति विनम्रता आहे, शरणागत आहे, त्याला हे ब्रह्मस्वरूप समजणं अत्यंत सोपं आहे. मग दूर कोणाला आहे? तर जो मूढ आणि पामर तया ब्रह्म अति दूर. जो पामर आहे त्याला ते दूर आहे. कसं दूर आहे त्याला? त्यांना आत्मस्वरूप अत्यंत दूर आहे. कसं आहे? तर ते न कळेची अंत पार न दिसे. पामराला आत्मस्वरूपाचा मागमूस लागणं पण कठीण आहे. मग जो मुमुक्षू आहे, विद्वान आहे, ज्याला अद्वैताची तडफड आहे, त्याच्यासाठी आत्मस्वरूप अत्यंत जवळ आहे. तयांचे आत्मस्वरूप भान सहजची असे. पंडिताला हे सहज शक्य आहे. जो द्वैतामध्ये घुटमळतो त्याला ते शक्य नाही. द्वैताचा आणि अद्वैताचं उदाहरण आपल्याला समजावं म्हणून भांडेवालीचं उदाहरण आपण ऐकलं. त्यानंतर परब्रह्माचं ज्ञान होण्यासाठी बुद्धी हे तत्व आहे. पण बुद्धी सगळ्याकडे सारखी आहे. श्रीमंताला जास्त, गरिबाला कमी असा भेदभाव नाही. विवेकाने आपल्याला ब्रह्म दिसतं, सगळीकडे आहे हे. पण मला का दिसलं नाही? संतांना ते दिसलं. संत म्हणतात ब्रह्म दिसे उघडे. माझा प्रॉब्लेम असा आहे की मला माठ दिसतो पण माती दिसत नाही. मला लाट दिसते पण पाणी दिसत नाही. पाणी आहे याचं भान आमचं गेलेलं आहे, याची जाण आमची गेलेली आहे. पण जाण ही बुद्धिरूपी गुहेमध्ये आहे असं श्रीगुरु आपल्याला सांगतात. ही जाण जोपर्यंत नाही तोपर्यंत मी लाटाच बघत राहणार, तोपर्यंत मी समुद्राची लांबी रुंदीच बघत राहणार, तोपर्यंत मी समुद्राची भव्यताच बघत राहणार. अशी आपली अवस्था झालेली आहे की तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. मग मी कोण आहे हे ज्याला जाणण्याची तडफड आहे त्याच्यासाठी ब्रह्म अत्यंत जवळ आहे. किती जवळ आहे? तर डोळ्यातलं काजळ आहे तेवढं जवळ आहे का? तर नाहीये, त्याच्यापेक्षाही जवळ आहे. कारण ते शरीरभर व्याप्त आहे, तेच मी आहे. मग मुख्य काय पाहिजे आपल्याला? अद्वैत दृष्टी आली पाहिजे. याच्यासाठी आपण उदाहरणं पाहिलेले आहेत. अद्वैत दृष्टी प्राप्त झाली की आत्मस्वरूपाचं भान सहज असतं. सगळे भांडे पाहिले की त्यातला धातू एकच आहे हे मला दिसलं पाहिजे. त्यातलं ऐक्य पाहिलं की भांडे पण संपतं. त्याला आसी रूप म्हणतात. स्टीलचे वाटिकेला लोटा हे नामरूप झाले आणि जो पत्रा आहे तो ते स्टील म्हणजे अस्थिरूप झाले. अशा रीतीने आपण सूक्ष्माकडे प्रवास केला पाहिजे आणि त्यातलं आहे पण जे आहे ते सद्रूप झालं. कापसाचा साठा ताडपत्रीने झाकल्यावर जसा कापूस दिसत नाही
ढगाच्या आडचा सूर्य दिसत नाही तसं ध्येयबुद्धीचं पांघरून माझ्या आत्मस्वरूपावर आहे. ते तत्व माझ्यामध्ये कसं बघायचं, ते मी आहे असा अनुभव घ्यायचा. नंतर ते सगळ्यामध्ये आहे हा अन्वयाचा अनुभव आपल्याला येईल. त्यानंतर अतिरेक्याने आम्ही पाहावं, मग अन्वयाने त्याची जाण राहते. मग ते समीप आहे हे कळतं, ते सर्वत्र व्याप्त आहे हे समजण्यासाठी बुद्धिरूप गुहेमध्ये बघावं लागतं. नंतर ते मी आहे हे कळावं लागतं. ते माझ्यामध्ये बघावं लागेल. कसं बघायचं आणि कुठे बघायचं हे श्रीगुरूकडून शिकावं लागेल. बुद्धिरूप गुहेमध्ये तिथे कुटस्थाचा चिदाभास आलेला आहे. चिदाभास आत्म्यात विलीन करण्याचं हेच माझं मुख्य काम आहे. हे आपण श्रीगुरूकडून शिकूयात. मी येथे थांबतो. आजचं अधिकारवाणीतून आपण आपला पुढचा मंत्र पाहणार आहोत. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभास, पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्ठा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं, सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा, वंदे गुरु परंपरा. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणाला साष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी लोटांगण घालतो. आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो. आपण सगळे भगवत स्वरूप, आपण सगळ्यांना नमस्कार करतो. आजच्या विषयाला आपण सगळे मिळून प्रारंभ करूया. आपण सगळे मिळून अभ्यासाला सुरुवात करूया. त्यासाठी महत्वाची असलेली गोष्ट म्हणजे शांतीपाठ. आणि हा शांतीपाठ आपण आता घेऊ. आदरणीय नीलाताई तो संस्कृत मधनं घेतात. तोच शांतीपाठ डॉक्टर काकांच्या ओवीबद्ध रचनेतून आपण घेऊया. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, पूषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्ट नाशो, जो चतुराननाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. एषोऽनुरात्मा चेतसा वेदितव्यो यस्मिन् प्राणः पंचधा संविवेश, प्राणैश्चित्तं सर्वमोतं प्रजानां यस्मिन् विशुद्धे विभवत्येष आत्मा. सद्गुरुनाथ महाराज की जय. आत्म्याबद्दलचा पुन्हा वर्णन सुरू आहे आणि हे वर्णन आता समारोपाकडे चाललेलं आहे. या वर्णनात श्रुती माता सांगते आहे की हा जो आत्मा आहे ना, ज्याच्याबद्दल आतापर्यंत सगळ्या मंत्रांमध्ये वर्णन केलं, हा आत्मा आकाशापेक्षा सुद्धा
आणि मनापेक्षा सुद्धा अत्यंत सूक्ष्म आहे. इतकंच नाही तर तो शुद्ध आहे आणि त्याला एकाग्र बुद्धीने जाणावं लागतं. एषो अनुरात्मा चेतसा. या शरीरामध्ये 5 प्रकारांनी युक्त असे जे प्राणतत्व अधिष्ठित झाले आहे, त्यामध्ये जो सूक्ष्म आत्मा अंतःकरणाने जाणायला पाहिजे. मनुष्याचं अंतःकरण प्राणांनी व्याप्त आहे. ते अंतःकरण निर्मल झाले असता हा आत्मा प्रगट होतो. आता अंतःकरण प्राणांनी व्याप्त आहे आणि त्या आत्म्याला जाणायचं आहे. 7 नंबरच्या मंत्रामध्ये सांगून ठेवलं आहे की हा आत्मा देहातच आहे, पण अविद्या मलानी झाकला गेल्यामुळे त्या गुहेचं द्वार म्हणजे बुद्धीचं द्वार उघडलं नाही. म्हणून आत्मा जाणता येत नाही, कारण तो सूक्ष्म आहे. त्याला बुद्धी पण सूक्ष्म करावी लागते. बुद्धिरूप गुहा जाण ती माझी लपले ज्ञान, जाणते जाणती खुण योगस्थचे. आत्मा बुद्धीमधल्या गुहेमध्ये लपलेला आहे आणि बुद्धीमधल्या गुहेमध्ये लपलेल्या आत्म्याला जाणण्या इतकी विवेक, बुद्धी शब्दाचा अर्थ या ठिकाणी विवेक असा होतो. हा विवेक सगळ्या मनुष्य मात्रांना दिलेला आहे. अहो, प्राण्यांना सुद्धा बुद्धी आहे. परनाळी पाहुनी उचले जीवसृष्टी विवेके चाले. सूक्ष्म विवेक मनुष्याजवळ आहे, पण विवेकाचा स्थूल भाग प्राण्यांपाशी सुद्धा आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून तो बुद्धिरूप गुहेमध्ये लपलेला जो आत्मा, त्या आत्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं लागेल तर चित्त शुद्ध करावं लागेल. पुन्हा भर आहे. सत्यम बद्दल चालू झालाय त्यांचं. कशाबद्दल सुरू झालाय? सत्य. आणि सत्य शब्द सांगत असताना ते म्हणतात की हे सत्य जाणण्यासाठी शुद्ध आणि एकाग्र बुद्धीची गरज आहे, कारण हे सत्य अत्यंत सूक्ष्म आहे. हे सत्य सगळ्यांच्या आत आणि बाहेर व्याप्त आहे. सर्वांच्या अंतर्बाह्य अधिष्ठान रूपाने आत्मतत्व व्याप्त आहे. मग आता हे आत्मतत्व मी कसं जाणलं पाहिजे? मग ते म्हणतात की हा आत्मा सूक्ष्माती सूक्ष्म आहे. आत्मा आकाशापेक्षा सूक्ष्म आहे, पण हा अंतःकरणामध्ये व्याप्त आहे, म्हणजे बुद्धी, आणि तो प्राण स्वरूपाने उपलब्ध आहे. सूक्ष्म देह या शरीरातून त्या शरीरात प्रवेश करतो. कसा करतो? पंचप्राणाच्या माध्यमात. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. जे लोक चित्राहुती घालत असतील जेवताना, त्यांना हा मंत्र पाठ आहे. प्राणापानो व्यान उदान समान. हा प्राणपान व्यान उदान समान 5 प्रकारचे प्राण आहेत. आणि हे जे 5 प्रकारचे प्राण आहेत ना, हे आपापले कार्य बरोबर करत असतात. आता 5 उपप्राण पण आहेत बरं का, धनंजय, देवदत्त वगैरे वगैरे. पण एक प्राण दुसऱ्या प्राणाच्या मध्ये येत नाही. काय महत्वाचं आहे? एक प्राण दुसऱ्या प्राणाच्या मध्ये नाही येत. एकमेकांमध्ये क्लॅशेस निर्माण नाही होत. आणि म्हणून दुसरा एक शास्त्राचा निर्णय असा आहे की प्राण एकच आहे, पण तो 5 प्रकारे काम करतो. आणि म्हणून ज्या वेळेला तो निस्सारायचं काम करतो, तेव्हा त्याला अपान असं म्हणतात. ज्या वेळेला त्या प्राणाला निस्सारायचं काम होतं, तेव्हा त्याला अपान असं म्हणतात.
व्यान, उदान, समान ही 5 प्रकारे प्राण काम करतो आणि तो सगळ्यांच्या अंतर्यामी आहे अशाला बुद्धीने जाणावं लागतं. म्हणजे बुद्धीमध्ये चैतन्य आलाय ना, चिदाभास युक्त, आणि प्राणामुळे ती कार्य करू शकते. बुद्धीमध्ये चिदाभास आहे कारण अग्नितत्वाची आहे आणि सत्वगुणाची आहे, म्हणून चिदाभास त्या ठिकाणी साठलेला आहे. तो कुटस्थापासून आलेला आहे. त्या चिदाभासाने कुटस्थाकडे प्रवास करायचा आहे, याला प्राण मदत करत असतो. आणि त्या माध्यमातून आपल्याला अधिष्ठान रूप आत्मा जाणण्याची संधी मिळते. म्हणून सगळ्यांच्या मध्ये अधिष्ठान रूपाने तो प्राण चिदाभास समजणार नाही, कारण की प्राण आहे म्हणून ते चित्त काय आहे, चेतन आहे असं वाटतं आपल्याला. पण प्राणाला चेतनत्व चिदाभासाने दिलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. प्राणाला चेतनत्व चिदाभासाने दिलेलं आहे. आता हे चेतनत्व प्राणाला आल्यामुळे प्राण ऍक्टिव्ह झाला आणि मग आता कार्य करायला लागला. आता तो सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये असलेलं जे आत्मस्वरूप, त्या आत्मस्वरूपाला जाणण्यासाठी प्रयत्न करतो. ते आत्मस्वरूप कसं जाणायचं? नारद भक्ती सूत्रात सांगितलंय, प्रकाशते वपी पात्रे. आणि ईशावास्य उपनिषदात सांगितलंय, हिरण्मयेन पात्रेन उशी पर्युषितम चयत. त्या सुवर्ण पात्राचं झाकण, त्याला 5 पेच आहेत, ईशावास्य सांगतं, आणि त्याचं तेज सहन नाही करतायत. काय गंमत आहे, त्याचं तेज नाही सहन करता येत, असं आहे ते. त्याचं तेज सहन नाही करता येत. आणि म्हणून ते आत्मतत्व जाणण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करावे लागतात, आणि ते प्रयत्न वेगळे आहेत. बारीक विषय आहे, अत्यंत सूक्ष्म विषय आहे. ते आत्मतत्व आहे पण ते दिसत नाही. कसं? दुधामध्ये जसा तुपाचा ओषटपणा असतो तसं. ओषटपणा शब्द समजला असेल तुम्हाला. दुधामध्ये तुपाचा ओषटपणा कसा असतो हो दुधामध्ये तुपाचा ओषटपणा? दुधामध्ये तो ओषटपणा दिसत नाही, पण साईमध्ये ओषटपणा दिसतो. दुधात दिसला नाही तरी साईमध्ये ओषटपणा दिसतो. त्याला स्नेह असं म्हणतात, स्निग्धता असं म्हणतात. ती साईमध्ये असते. आणि ज्या वेळेला ती साय आम्ही विरजण घालतो आणि त्या साईचं ज्या वेळेला आम्ही दही करतो, त्यावेळी त्या दह्याचं मंथन करण्याची सुद्धा एक पद्धत आहे. त्या साईचं मंथन करण्याची सुद्धा एक पद्धत आहे, घुसळण्याची एक पद्धत आहे. खूप घुसळत राहिलं तरी लोणी हाती लागत नाही, घुसळलंच नाही तरी लोणी हाती लागत नाही. म्हणून त्या घुसळण्याच्या पद्धतीला एक ठराविक पद्धत आहे. मी पाहिलं, माझी आई जेव्हा हे करत असे तेव्हा ती गरम पाण्याचा शिपका देत असे गरम पाणी मारत असे त्याच्यावर. मंथन करण्याच्या ज्या टॅक्टिस आहेत, जे बारकावे आहेत, ते सर्व बारकावे योग्य पद्धतीने वापरून ज्या वेळेला मंथन होतो त्यावेळी त्या दह्याचं ताकाचं लोणी
आणि लोण्याचं रूपांतर तुपामध्ये होतं. म्हणजे दुधामध्ये जो अशटपणा आहे तो तुपाचा आहे. मग आता इथे ताकाचं जसं मंथन करावं लागतं, ज्याप्रमाणे ताकाचं मंथन करावं लागतं त्याप्रमाणे साधकाला विचाराचं मंथन करावं लागतं. त्या विचारांना तपासावं लागतं. ताकामध्ये जसं पाणी घाललं जातं, गरम पाणी घातलं जातं, तसं त्या विचारांना तप्त करून त्यातले योग्य आणि अयोग्य यांचं पृथक्करण करावं लागतं. सोनार ज्याप्रमाणे धातूला तप्त करतो आणि तप्त केल्यानंतर त्यातली अशुद्ध धातू बाहेर पडते आणि शुद्ध सोनं शिल्लक राहतं. सोन्याचं पाणी करतो. ते पाणी करत असताना सोन्यामध्ये असलेली भेसळ निघून जाते. माऊलीची ओवी सुद्धा आहे तशी. आणि निघून गेल्यानंतर शुद्ध सोनं शिल्लक राहतं. याला मंथन असं म्हणतात, याला तापणं असं म्हणतात, याला हे सत्याचं तप आहे. हे आत्मानात्व विवेकाचं मंथन आहे. हे नित्यानित्य विवेकाचं मंथन आहे. दृश्य मिथ्या विवेकाचं मंथन आहे. हे मंथन विवेकाचं आहे एवढं लक्षात ठेवा. विवेकाची पद्धत बदलते, विवेकाचा प्रकार बदलतो, पण त्या मंथनातून कधी थंड पाणी टाकलं जातं लोणी घुसळताना, कधी गरम पाण्याचा शिपका दिला जातो. मंथनाची पद्धत बदलली, परंतु मंथनाचा हेतू बदललेला नाही. हेतू तूप प्राप्ती हा आहे. अशा पद्धतीने जो योग्य पद्धतीने चिंतन करतो, नित्य अनित्य शाश्वत चिरंतन, त्याला अशा वैचारिक मंथन करणाऱ्याला आत्मस्वरूप प्राप्त होतं. मला हे वैचारिक मंथन करता आलं पाहिजे की नाही करता आलं पाहिजे. काल बाणेरला माझी प्रवचन होती, काल परवा. त्यावेळेला वेळ मिळत नाही असं सांगणारी काही जी वृत्ती असते जीवाची, त्या वृत्तीला मी सांगितलं की लिफ्ट मधून वरून खाली जाताना किंवा खालून वर जाताना तुमच्याजवळ वेळ असतो की नाही? त्या वेळामध्ये तुम्ही आत्मानात्म विचार किंवा नाम करू शकता की नाही? लिफ्ट मधून जाताना येताना आपण आत्मविचार करू शकतो, आपण चिंतन करू शकतो. आपल्याच अभ्यासकापैकी एक अभ्यासकाने असं चिंतन केलंय. अपार्टमेंट मध्ये जेव्हा आपण फिरतो त्यावेळेला आपल्या वयाचे, आपल्या विचारांचे लोक जर नाही मिळाले तर अनायसे एकांत मिळतो, आणि मिळाले तर आत्मचर्चा हा एकांताचाच भाग आहे. पण दुसऱ्या विषयांच्या चर्चा होता कामा नये. तेव्हा अंतःकरण शुद्ध राहतं, तेव्हा अंतःकरण शांत राहतं, आणि तेव्हा अंतःकरण विवेकाचा वापर करू शकतो आणि सूक्ष्माती सूक्ष्म आत्म्याला जाणू शकतो. तूप दुधापेक्षा सूक्ष्म आहे, तूप लोण्यापेक्षा सूक्ष्म आहे. असं सूक्ष्माती सूक्ष्म असलेलं तूप लोण्याच्या आणि दही दुधाच्या तुलनेत तुपाबद्दल बोलतोय बरं का. तसा आत्मा सूक्ष्माती सूक्ष्म आहे. तूप जसं सूक्ष्म आहे त्याहूनही सूक्ष्म, आकाश जसं सूक्ष्म आहे त्याहूनही सूक्ष्म. ज्या वेळेला तुपाचा दृष्टांत दिला जातो तेव्हा दूध, दही, लोणी
या संदर्भात तू सूक्ष्म आहे असं म्हटलं जातं. आणि जेव्हा आत्म्याचा दृष्टांत दिला जातो त्यावेळेला ते आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे असं सांगितलं जातं. सूक्ष्मता सांगण्याच्या परिमाण बदलतं. आत्म्याच्या वेळेला आकाशापेक्षा सूक्ष्म सांगायचं, कारण आकाशापेक्षा सूक्ष्म कोणाला काहीच नाही माहिती. सर्वात सूक्ष्म आकाश आहे, म्हणून आत्मा सूक्ष्माती सूक्ष्म आहे. दुसरा मुद्दा, लोणी आणि हे यांची सूक्ष्मता डोळ्याने दिसते, पण लाकडामध्ये असलेला अग्नी डोळ्याने दिसतो का? नाही दिसत. म्हणून आचार्यांनी दुसरा दृष्टांत दिला की लाकडामध्ये असलेला अग्नी किती सूक्ष्म आहे, पण त्या अग्नीला प्रज्वलित करण्यासाठी लाकडामध्ये घर्षण करावं लागतं. काय लागते त्यांची? त्या पद्धतीने त्याला घासावं लागतं. काष्ठावर जेव्हा घासल्या जातं तेव्हा अग्नी प्रगटतो. हे घर्षण होतं. मग आतमध्ये विचाराचं मंथन व्हावं की नाही, विचारांचं घर्षण व्हावं की नाही, विचारांची एकमेकावर काय व्हावी, सत्य काय मिथ्या काय याचा विचार व्हावा, असं घर्षण व्हावं. आणि तसं झालं की मग ज्ञानरूप आत्मा प्रगट होतो. आत्मा म्हणजे ज्ञानरूप, ज्ञानवानता नव्हे. त्याच्यामध्ये एक सुंदर उदाहरण दिलं आहे आणि हे उदाहरण मला खूप आवडलं. त्याच्यावर एक चिंतन केलं, ते तुमच्या समोर मांडणार आहे. ते चिंतन असं आहे की रवी ही जेव्हा ताकामध्ये फिरते तेव्हा त्या ताकाला मंथन केलं असं म्हणतात किंवा घुसळलं असं म्हणतात. ताकाचं मंथन झालं, ताकाची घुसळण झाली असं म्हणतात. प्रश्न आहे, रवी त्या ताकामध्ये तूप निर्माण करते का? रवी त्या ताकामध्ये तूप निर्माण करते का? नाही. कारण त्या दुधामध्ये, साईमध्ये, दह्यामध्ये, ताकामध्ये तूप ऑलरेडी आहे. पण त्या तुपाचं प्रगटीकरण मात्र रवी मंथन करून देते. म्हणून अत्यादरू विवेकावरी, सद्गुरु विवेक रूप आहेत. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून अत्यादरू विवेकावरी. आता ही जी रवी असते ही वर असते आणि ताक खाली असतं. गुरु वर असतात, शिष्य खाली असतो, म्हणून त्याला उत्तरणीय असं म्हणतात आणि शिष्याला अधरणीय असं म्हणतात. रवी वर असते, तिचा दांडा वर असतो. म्हणून ती उत्तरणीय आहे आणि ताक अधरणीय आहे. पण अधरणीय असलेल्या ताकातून लोणी काढून देते रवी. पण रवी स्वतःजवळ तर लोणी देते का? नाही. रवी स्वतः जवळ तर लोणी देत नाही. म्हणून गुरु शिष्याला आत्मा कुठून बाहेरून आणून देत नाही. म्हणून डोक्यावर हात ठेवल्यानंतर आत्मज्ञान होतं असं नव्हे.
तो आत्मा त्याच्यामध्येच असल्यामुळे गुरूंच्या उत्तरणी गुरुला म्हटलंय, त्यामुळे तो शिष्यामध्ये प्रगट होतो. शिष्यामध्ये तो असतोच ऑलरेडी, कारण मी मूळचा ब्रह्मरूप आहे. पण अज्ञानाचं आवरण असल्यामुळे शिष्याला तो गवसतच नाही. त्याच्यासाठी ती रवी आतमध्ये शिरते, घुसळते, आणि तू मूळचा ब्रह्मरूप आहेस. ती ब्रह्मरूपता अशी अशी आहे की ती रवी दाखवते. रवीनी घुसळल्यामुळे तूप निघतं. रवीत तूप नाही आहे, तूप त्या दुधातच आहे. पण लोणी निघाल्यानंतर रवी पुन्हा बाहेर येते. रवीला लोणी राहत नाही, तिला निपटले जातं रवीला. रवीला लोण्याची गरज नाही, गुरूंना आत्मज्ञानाची गरज नाही. पण शिष्याच्या कल्याणास्तव तू स्वतः ब्रह्मरूप आहे, त्याचं प्रागट्य आता बघ, असं म्हणून आदरणीय असलेल्या शिष्याला आत्मज्ञान गुरु प्रदान करतात. पण तो आत्मरूपता शिष्यामध्येच असते, गुरु जवळून देत नाही. पण गुरूंनी ते दाखवल्याशिवाय कळत नाही, त्याच्यात असूनही कळत नाही. आता याला दुसरा दृष्टांत नाही, जो मी लोण्याचा दिला तोच, जो मी लाकूड आणि अग्नीचा दिला तोच. तरी एक दृष्टांत थोडासा सांगण्याचा प्रयत्न करतो. हनुमंताजवळ ताकद होती, शाप हा विषय सोडून द्या, पण त्याच्यामधली असलेली ताकद कुणीतरी त्याच्या समोर व्यक्त करेल तेव्हा त्याला ती वापरता येत होती, तोवर नाही. तसं दुधामध्ये तुपाची ताकद आहे, पण रवीनी ती व्यक्त करून दिल्यानंतर ती आहे. आणि म्हणून हा ज्ञानाग्नी अज्ञानाने झाकला आहे. पण एकदा हा ज्ञानाग्नी पेटला, मंथनाने पेटतो, घर्षणाने पेटतो, लाकडामध्ये तो पेटतो, त्यावेळेला अज्ञानमूलक संसाराचा तो ध्वंस करून टाकतो. म्हणून चैतन्य स्वरूपाच्या अनुभूतीसाठी ज्ञानाग्नीची आवश्यकता आहे. आणि हा ज्ञानाग्नी श्री गुरु, तिथे ज्ञानाग्नी म्हटलंय, तिथे रवी म्हटलंय. आत्मानात्म विवेकाचं घर्षण करून निर्माण करतात, म्हणून शिष्याला ते विचाराला लावतात. धन्य सद्गुरूची लीला लाविले विचाराला. दत्त महाराज म्हणून यवतमाळात एक संत होऊन गेले, भागीरथी महाराजांचे शिष्य, त्यांचं हे पद आहे. तूची श्री गुरु बोध केला, लावी येले विचाराला. लावी येले विचाराला. श्री गुरु जेव्हा अनुग्रह देतात, श्री गुरु जेव्हा बोध देतात, त्याला त्यांच्याकडे प्रबोध शब्द आहे. त्यानंतर शिष्य विचाराला प्रवृत्त होतो, आणि हे वैचारिक मंथन आहे. या वैचारिक मंथनातून विवेक प्रगटतो, आणि हेच सद्गुरूंचं कार्य आहे, हेच सद्गुरू आहे. म्हणून अत्यादरू विवेकावरी. अशा प्रकारे आत्मज्ञान उदयाला येतं. तिथे ज्ञान उदयाला येतं, तिथे अनुभव येतोच. आत्मानात्म विवेकाची आवश्यकता आहे, घर्षणाची आवश्यकता आहे. तिथे आत्मज्ञान उदयाला येतं, आणि आत्मज्ञान उदयाला आलं की आत्मानुभव आलाच म्हणून समजा. म्हणून जिथे जिथे ज्ञान आहे तिथे तिथे आत्मानुभव आहे. जिथे जिथे ज्ञान आहे तिथे तिथे आत्मानुभव आहेच. पण जिथे जिथे आत्मानुभव आहे तिथे तिथे ज्ञान असलंच पाहिजे अशातला भाग नाही. पुन्हा आला प्रश्न.
जिथे जिथे ज्ञान आहे तिथे तिथे आत्मानुभव आहेच, पण जिथे जिथे शाब्दिक ज्ञान आहे तिथे तिथे आत्मानुभव असलाच पाहिजे असा भाग नाही. शाब्दिक ज्ञानाशिवाय सुद्धा आत्मानुभव असतो. ज्ञान आहे तिथे अनुभव आहेच, पण अनुभव आहे तिथे शब्द ज्ञान असलं पाहिजे अशातला भाग नाही. या ठिकाणी ज्ञान शब्दाचा अर्थ परोक्ष ज्ञान असा होतो. म्हणून काही लोकांना शब्द ज्ञान खूप असतं पण आत्मज्ञान नसतं, आणि काही महात्म्यांना आत्मज्ञान असतं पण परोक्ष ज्ञान नसतं, आणि म्हणून त्यांना ऋतंभरे पज्ञेतून आत्मज्ञान झालं असतं, त्यांची ऋतंभरात जागृतही झाली असते, पण प्रस्थानत्रयीचं ज्ञान नसल्यामुळे ब्रह्मसूत्र, भगवद्गीता आणि उपनिषद यांचं ज्ञान नसल्यामुळे शिष्याला प्रबोधन ते शब्दांनी करू शकत नाहीत, त्याच्या अडचणी ते सोडवू शकत नाहीत. याचा अर्थ ते शिष्याला ब्रह्मज्ञानी करू शकत नाही असा होत नाही, पण शब्द हे अंतिम प्रमाण असल्यामुळे, सर्वश्रेष्ठ प्रमाण असल्यामुळे शाब्दिक ज्ञानाने जो आत्मानुभव कळतो म्हणजे आत्मानुभवाची सावली कळते. नाहीतर आत्मानुभव शब्दविण संवादी जे आहे, कानाच्या कानाला तो कळतो, कारण कानाचा कान हे कळणं रूप आहे. अशा पद्धतीने त्या आत्मज्ञानाची ऐक्य पावायचं असेल तर शाब्दिक ज्ञानाचा उपयोग होतो, फार उपयोग होतो. पण शब्दज्ञान असेल म्हणजे आत्मज्ञान असेलच असं नाही, पण ज्ञान उदयाला येण्यासाठी शब्दज्ञानाची नितांत गरज आहे, फार मदत होते. पण एखादा विभूतीत जन्माला येतो, शब्दज्ञान घेतलेलं नसतं पण ब्रह्मानुभव आलेला असतो, तो ब्रह्मानुभवी असतो, पण दुसऱ्याला शब्दाने तो ब्रह्मानुभव समजवू शकत नाही किंवा त्याच्या अडचणी सोडवू शकत नाही. त्यामुळे शिष्य त्या ठिकाणी हतबल असतो, शिष्य त्या ठिकाणी पुढची वाटचाल करू शकत नाही, असेही महाभाग असतात. यवतमाळामध्ये काशीकर महाराज म्हणून असे मोठे सत्पुरुष होऊन गेले. इतकंच नव्हे तर त्यांना यवतमाळात पाहिलं त्याच वेळी काशीमध्ये पण पाहिलं आहे, म्हणून त्यांचं नाव काशीकर आहे. एकापेक्षा अधिक ठिकाणी त्यांना एकाच वेळी पाहिलेले लोक आहेत, पण त्यांनी शिष्य केले नाही, त्यांनी कुणालाही ब्रह्मज्ञान दिलं नाही, ते मात्र ब्रह्मवेत्ते होते यात शंका नाही. जरा सुद्धा मी खूप लहान होतो, 8 वर्षाचा असेल तेव्हा त्यांच्या दर्शनाला गेलो आणि त्यांच्या खोलीत हरिण होतो. मी जेव्हा पाहिलं तेव्हा लहान असल्यामुळे त्यांच्यापेक्षा त्या हरणाकडे माझं जास्त लक्ष होतं, कळत नव्हतं संत सत्पुरुष म्हणजे काय वगैरे. त्यांच्या खोलीत हरिण आहे हे पाहून मला खूप आनंद झाला आणि त्याच आनंदात मी बाहेर आलो. ते आनंद रूप होते हे समजलं नाही. विषय आहे, ब्रह्मज्ञानी असेल तो शब्दज्ञानी असेल असंच नाही सांगताय, पण शब्दज्ञानी मात्र ब्रह्मज्ञानी होऊ शकतो. म्हणून ब्रह्मज्ञानाच्या वाटचालीसाठी शब्दज्ञान हे महत्वाचं सहकारी साधन आहे, सहकार्य मुख्य नाही. मुख्य साधन कोणतं आहे? श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन, हे 5 मुख्य साधन आहे. त्या 5 मधले तत्वम पदार्थ शोधन हे सर्वाधिक महत्वाचं आहे. म्हणून काही ठिकाणी श्रवण मनन निधिध्यासन सांगतात पण तत्वम पदार्थ शोधन नाही सांगत. त्वम 6 असी, त्वम तत् असी, तत् त्वम असी, अहम ब्रह्मास्मी, त्याचा अनुभव आहे. आणि तिथे जोपर्यंत साधक जात नाही तोपर्यंत ब्रह्मानुभवी श्री गुरूंना
परिपूर्ण आनंद होत नाही. शिष्याला तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी चंग बांधला असतो त्यांनी, पण नेण्यासाठी त्यांचं काम रवी एवढं आहे घुसळण्याचं. प्रत्यक्ष आतमधलं लोणी हे त्या दह्याला ताकालाच काढून घ्यावं लागतं, पण रवी शिवाय होत नाही. म्हणून प्रकाशते कोटी पात्रे फार कमी लोकांना हे साधतं, कारण त्यासाठी शुद्ध अंतःकरणाची फार गरज असते. पुषी पर्युषितमच्या यात म्हटलंच आहे ईशावास्यामध्ये, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म सत्य म्हटलं आहे. आता आपण 2 दिवसापासून सत्यान्वेषण करतो आहोत आणि तपाबद्दलही बोलतो आहोत. अशा पद्धतीचं तप सत्यमेव जयते नानृतम सत्येन लभ्यस तपसा येशः, हा सगळा सत्याचा मार्ग चालावा लागतो, तेव्हा ते अत्यंत शुद्ध होतं. सोबत दैवी गुण संपत्तीची गरज असते. अशा अंतःकरणाला निर्मळत्व येतं. मल आणि विक्षेपाचा दोष त्याच्यामध्ये नसतो आणि गुरुकृपेने रवीमुळे किंवा लाकडामध्ये घर्षण केल्यामुळे दुसऱ्या लाकडाने काष्टात अग्नी प्रगट होतो, रवीमुळे लोणी प्रगट होतो, त्याचं तूप होतं. तसं श्री गुरूंच्या शब्दरूप उपदेशाच्या संस्कारातून आणि शास्त्रांच्या शब्दज्ञानातून आत्मज्ञान म्हणजे ज्ञानवृत्ती उदयाला येते. आणि ही आत्माकार वृत्ती सर्व साधनांचं प्रयोजन आहे. साधन याच्यासाठी करायचे असतात. जेही कोणते साधन आहेत ते याच्यासाठी करायचे असतात. वृत्तीशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. घटवृत्ती आहे. आता एखादी वृत्ती आहे म्हणजे घट पाहायचा आहे तर डोळे लागतील की नाही? मग डोळ्या ह्या प्रमाणाने घटवृत्तीकडे वाटचाल करते येते की नाही? कारण दृष्टी तिथपर्यंत जाते. मग दृष्टी उपहित चैतन्य आणि घटोपहित चैतन्य यांचं ऐक्य होतं तेव्हा घटज्ञान होतं. म्हणजे हा घट आहे असं आम्हाला कळतं. आता घट आहे हे कळणं याला फलव्याप्ती असं म्हणतात. आणि घटाकडे वृत्ती जाणे आणि घटोपहित चैतन्य आणि वृत्तीपहित चैतन्य एकाकार होणे याला वृत्ती व्याप्ती असं म्हणतात. घटामध्ये वृत्ती व्याप्ती पण आहे आणि फलव्याप्ती पण आहे. आत्मज्ञानामध्ये वृत्ती व्याप्ती आहे पण फलव्याप्ती नाही, कारण वृत्तीपहित चैतन्य आत्माकार होऊन जातं म्हणून फलव्याप्ती नाही. घटवृत्तीचा लय झाल्यानंतर घट शिल्लक राहतो. आता बाकी काही शिल्लक राहत नाही. म्हणून वेदांत शास्त्राच्या श्रवण मनन साधनेतून अनात्म वृत्तीचा विजातीय वृत्तीचा निराश होतो आणि अखंड सजातीय आत्माकार वृत्तीचा उदय होतो आणि मग ज्ञान वृत्ती तयार होते. एकदा घट दिसल्यानंतर घटवृत्तीची गरज नाही, तसं आत्मज्ञान झाल्यानंतर ज्ञानवृत्तीची गरज नसते. याला प्रयोजन अभावात असं म्हणतात. म्हणून आत्म्यामध्ये फलव्याप्ती नाही, फक्त वृत्तीव्याप्ती आहे. आणि वस्तूंमध्ये जगतामध्ये वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती सुद्धा आहे. एक छान उदाहरण दिलेलं आहे की चुन्याची निवड ही सगळा अशुद्धता तळाशी घेऊन जाते, पण एकदा ते संपलं की ती निवळ सुद्धा खाली निवळते. तसं ज्ञानवृत्तीचं प्रयोजन संपलं, चैतन्य रूप आत्म्याचं ज्ञान झालं की ज्ञानवृत्तीचंही प्रयोजन संपतं. म्हणून जाणीवही संपते आणि जाणीवेची जाणीव उरली नाही अशी नेणीवही संपते. जाणीव नेणीव भगवंती नाही. चैतन्य स्वरूप
हे ज्ञान आणि अज्ञान याच्या अतीत आहे. हे ज्ञानाचं आणि अज्ञानाचं दोघांचंही काय आहे? अधिष्ठान आहे. म्हणून एवढं समजण्यासाठी उपनिषदांची गरज आहे, परोक्ष ज्ञानाची गरज आहे, शब्द ज्ञानाची गरज आहे. आणि हे शब्द ज्ञान नीट झाल्यानंतर जर तो श्री गुरूंच्या चरणी समर्पित होत असेल तर तो आत्मरूप होतो, ब्रह्मरूप होतो. आता हे समर्पण कसं असतं याचं उदाहरण उद्याच्या मंत्रामध्ये आपण घेणार आहोत. उद्या सकाळी हा तृतीय मुंडकातल्या प्रथम खंडातला उद्याचा शेवटचा मंत्र आहे. उद्या तृतीय मुंडकातला पहिला खंड पूर्ण होणार आहे. आपण उद्या सकाळी पुन्हा सगळेजण भेटू की हे प्रकट झाल्यानंतर तो शिष्य काय करतो, त्या सत्याचा कसा उपयोग होतो, सगळं क्रीम आहे बघा. आणि मग द्वितीय खंड सुरू होत आहे तृतीय मुंडकातला. सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐका. आज जे 112-15 लोक या ठिकाणी हजर आहेत त्या सगळ्यांना ही गोडी लागली आहे. सत्वगुणाचा, दैवी गुण संपत्तीचा उदय झालेला आहे. कल्याण होण्याची वाट उघडलेली आहे. सद्गुरूंच्या कृपेने सगळ्यांचं कल्याण हो अशी डॉक्टर काकांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि आज इथे थांबतो. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. राम कृष्ण हरी. दिलीप रामकृष्ण हरी. मंगलाताई रामकृष्ण हरी. आनंदाताई संगेवार रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी राजेश्वरजी अर्चना रामकृष्ण हरी. राजेश्वरजी रामकृष्ण हरी. मेधाताई रामकृष्ण हरी. संगेवारजी रामकृष्ण हरी. वीणाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. डॉक्टर साहेब मोहनराव नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. जयश्री रामकृष्ण हरी पाटणकर. भागवत साहेब रामकृष्ण हरी. विनोदराव. वीणाताई गोरे रामकृष्ण हरी. मोहनराव वैद्य रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काका रामकृष्ण हरी. कल्पनाताई भागवत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धनश्रीताई दातार रामकृष्ण हरी. वीणाताई दातार रामकृष्ण हरी. उषाताई रामकृष्ण हरी. नमस्कार. अनुराधाताई रामकृष्ण हरी. विजयराव जोशी रामकृष्ण हरी. कठाळेताई रामकृष्ण हरी. सुनीताताई रामकृष्ण हरी. अनुराधाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हरिशरणजी रामकृष्ण हरी. रश्मी पंकज रामकृष्ण हरी. संगीताताई रामकृष्ण हरी. आशाताई पुरोहित रामकृष्ण हरी. नमस्कार काका. सुनीताताई पानट रामकृष्ण हरी. प्रतिभाताई पानट रामकृष्ण हरी. दीपकराव संगेवार रामकृष्ण हरी. प्रणाम गुरुजी. प्रणाम प्रणाम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली नमस्कार करते. वासंतीताई रामकृष्ण हरी. उद्या संपतोय हं, पहिला खंड. हा. दीपकराव पलिकुंडवार रामकृष्ण हरी. नमस्कार काका. नमस्कार. सुनीताताई रामकृष्ण हरी. पद्माताई रामकृष्ण हरी. वा राम रामकृष्ण हरी. खूप दिवस झाले तुमची भेट नव्हती झाली. सकाळी धावपळायचं. देवगरे साहेब रामकृष्ण हरी. हो मध्ये मध्ये भेटत जा. हो येतो जुलैमध्ये येतो मी दारव्याला. 4 महिने देवघरे साहेब रामकृष्ण हरी. आपणही बरेच दिवसांनी दिसलात. हो हो. पुष्पाभावी प्रणाम. काय करू पुष्पाताई चिदंबर प्रणाम. नमस्कार. माझं वजन काका नमस्कार. हो सुनीता वहिनी नमस्कार.
शंकरराव नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. अनंतराव रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रवींद्रजी रामकृष्ण हरी. बापूसाहेब रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अनंतराव रामकृष्ण हरी म्हटलं मी. कृष्णाजी देवघरे रामकृष्ण हरी. वहिनी दिसल्या नाही एवढ्यात. आहे ना. बरोबर. सांगा त्यांना आठवण केली म्हणून. रामकृष्ण हरी काका. हो रामकृष्ण हरी. अनघाताई काल मला यायचं होतं तुमच्या प्रवचनाला, खरं पाऊस एकदम इतका आला. हो खरंय खरंय. आपल्याला संजीवनी ताईंकडे जायचंय बरं. हो जाऊया ना काका, कधी पण तुम्ही सांगा. 12 तारखेनंतर बर बर. शिबिर संपताय शिवगडचं. हो हो पण त्याच्यानंतर मला आठवण द्या. हो हो नक्की काका नक्की. मुंडक सुरू झालं आपलं की आपण एक चक्कर मारू त्यांच्याकडे. बर बर. यावेळेला भेट घ्यायची इच्छा आहे मला त्यांची. हो हो जाऊया काका नक्की. हो. आणखीन एक मला राम विचारायचं होतं, राम नामावलीवरती कोणाचं प्रवचन आहे का? नाही माहिती मला, शोधावं लागेल. बर बर ठीक आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राजेश रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका, नमस्कार करतो. हो कार मध्ये दिसतोयस. हो मस्त सांगितलं ते रवीचं आणि याचं दुधाचं. खूप आवडलं. कसलं चिंतन आहे. मस्त. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्स. रामकृष्ण हरी डॉक्टर. बगेकर वहिनी नमस्कार. रामकृष्ण हरी. हो या या. येतो का? हो हो. हा रामकृष्ण हरी सुनील. अनंत रामकृष्ण हरी. केलं रेकॉर्डिंग अनंत केलं आहे. तुझ्या वाक्याची मला खूप आठवण आली आज. हिनी आणि तू जे म्हटलं होतं, हा हा थोडं थांब बाकीचे लोकांचं होऊ दे, म्हणून बाहेरची नको आहेत मला. रेकॉर्डिंग केला आज. हो छान झालं. सुरेंद्रला सांग. आणि पांडे वहिनींना ही आनंदाची बातमी दे. ते बोलल्याबरोबरच कळलं. 2 जण नाही पेढे पाठवा, नुसतं नका बोलल्याबरोबर कळून. पेढ्याचं पार्सल तुमसरला येऊ द्या आणि एक पुण्यात येऊ द्या वारजेला सुरेंद्रकडे. हो खरी गोष्ट आहे. तू जे म्हणाला होता अनंता की बोललं की ते सत्य होतं, सुरेंद्र काळजी घ्यावी लागेल तुला, त्याचं प्रमाण आहे उद्या. उद्याचा मंत्र त्याचं प्रमाण आहे. अच्छा. हो उपनिषदाचा शेवटचा मंत्र त्याचं प्रमाण आहे. अगदी ही आणि तू दोघं जण सांगत होती मला की अरे हा बरं बोललं तसं होतं बरं. खरं सुनील आता जपावं लागेल तुला बोल. ते उद्या शब्द प्रमाण आहे. उपनिषदांनी प्रमाणित केलाय. ते कसं होतं हे पण सांगितलं उद्याच्या श्लोकामध्ये आहे. रामकृष्ण हरी. अत्यंत महत्वाचं आहे, कारण तिथपर्यंत नेण्यासाठी दुसरा मार्गच नाही. याशिवाय श्री गुरूंशिवाय दुसरा मार्गच नाहीये. बरं एवढं करून श्री गुरु जवळचं काही देत नाही. काय मतलब आहे बघ. जवळचं काही देत नाही, पण जवळ काही ठेवतही नाही. ती रवी लोणी स्वतः जवळ घेऊन नाही जात. त्या रोणीला सगळेजण त्या रवीला निपटतात आणि नंतरच ती रवी बाहेर निघते. स्वतः जवळ ठेवत नाही. आश्चर्य कुचलो वक्ता. हो आत्मज्ञान सगळं आश्चर्य होतच आहे. सगळं हो आश्चर्य होतच आहे. सगळ्याच गोष्टी कमालीच्या आहेत. हा मार्ग जो आहे ना, हा खरंच हा मार्ग आगळा वेगळाच आहे. कोणी दाखवतच नाही. खरंय भाभी. हा अनध्वग मार्ग सांगत नाही. आणि काही जण शब्दज्ञानावर थांबतात. आत्मज्ञानापर्यंत वाटचाल करण्याची इच्छा फार कमी येतच नाही, पोहोचतच नाही तिथपर्यंत. शब्दज्ञानावर रिझवल्या गेलं ना मन की मग तो आत्मज्ञानाकडे जात नाही. हो आपलं किती जण ऐकतात काय ऐकतात याच्यामध्ये रमतो तो. म्हणून मोटिवेट केलं पाहिजे आत्मज्ञानासाठी.
जे काही वर्ग होतात ना ऑनलाईन ऑफलाईन, त्यांनी आत्मज्ञानाकरता त्यांना गुरूंकडे पाठवलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ते महत्व उद्या सांगितलेलं आहे मंत्रामध्ये. असं आहे. फार सुंदर आहे बरं का. आणि शब्द वापरून जपून वापरले पाहिजे. कानाला खडा लावतो आता मी. हो, उद्या आहे बरं का, अनंत आहे. हो, ही मला म्हणे तुम्ही घेऊ नका, मीच घेते म्हणे. पाहू आता काय होतं ते. कारण त्यात गुरूंच्या शब्दांचं पूजेचं असं महत्व आहे सगळं. ते पाहू आता. तिने घेतलं तर मग मी नाही घेणार उद्या. स्वमुखानं न झालेलं चांगलं. हा, रामकृष्ण हरी. अहो, तिच्या मागे एवढे आहे. दासबोधाचं प्रवचन आहे, पुन्हा तिला जायचं आहे. घरी पाहुणे येऊन राहिले, तब्येती चांगल्या नाहीत, ते पण निपटायचं आहे. इतकं सगळं आहे. आजची 2 तारीख आहे. 4ला वसू विनोदराव सगळे घरी 6 जण पोहोचतात आहे. 5-6ला पुन्हा लोक येतात आहे. 9ला पुन्हा शिबिराला जायचं आहे. 8ला निघायचं आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी तिच्या मागे आहे. रात्री 11:30-12 पर्यंत अभ्यास करत होती, बरं नसताना सुद्धा. शेवटी मी तिला म्हटलं आजारी पडायचं आहे का, आता उठा ना, थांबवा अभ्यास. असं होतं. बरं, तिच्या ऐवजी मी घेऊ शकत नाही. माझ्या ऐवजी तिलाही घेता आलं नाही, कारण तिथं तिचाच अभ्यास संपत नव्हता. पुन्हा साधना पंचकमच्या आज्ञा करायच्या त्या वेगळ्या. येणाऱ्यांचे फोन पुन्हा, याच्यात आम्ही काय सांगू, त्याच्यात आम्ही काय सांगू. बरोबर आहे. बरंच असतं पांडेवेनी. तुम्ही बऱ्या एका ठिकाणी थांबल्या आहे, या जरा आमच्या बरोबर. गमतीने म्हटलं बरं वहिनी म्हणून. हो, कळलं. येऊ शकत नाही मी. नाही, येऊ नाही शकत. यावं वाटतं तुम्ही, पण येऊ नाही शकत याची कल्पना आहे मला. आज वेळच नाही मिळाला. सकाळी दूध सुद्धा घेतलेलं नाही आज. हो का? आता हो, वेळच नाही मिळाला वहिनी. काल संध्याकाळचे प्रवचन करून यायला उशीर झाला. रात्री उपनिषदांचा अभ्यास झाला नाही. पुन्हा सकाळी उठून केला. अगदी 6:30 पर्यंत अभ्यास केला. तेव्हा 7ला सुरू झाला. संख्या झाली पुन्हा आपली बरं का, 110 पर्यंत, म्हणजे 115 पर्यंत येऊन गेली वर. हो, संख्येनी पण रेकॉर्ड केला. पुन्हा मध्ये गेली होती, पण आता सुट्टी देतोय आपण परवापासून 2 दिवसात. पुन्हा संख्या कमी होईल. इलाज नाही, शिबिरासाठी सुट्टी देणं भाग आहे. शिबिर झालं की पुन्हा उपनिषद सुरू होत नाही, तर गुरुपौर्णिमा येते. फार लवकर पुन्हा सुट्टी देणं भाग आहे. इलाज नाही त्याला काही. जे तुटतील ते तुटू द्या. 10-11ला आहे. हो, पत्रिका आली. कल्पना आहे. 9 पासून जायचं आहे. 9, 10, 11. जे यवतमाळवरून येतील ते 8 पासून निघतील ना. हो, मग आता सुट्ट्या पुन्हा द्यावे लागतील की नाही. 8 पासून सुट्ट्या द्यावी लागतील. 11ला संपल्यानंतर 12-13ला पोहोचतील, म्हणजे 14ला सोमवार आहे. त्या सुट्ट्या पुन्हा होतील. आत्ताच्या शिबिराच्या सुट्ट्या होतील. नाईलाज आहे त्याला. त्यावेळेला संख्येमध्ये फरक पडतो, पण पडू देतो. आता इलाज नाही त्याला काही. उद्याचा श्लोक खूप महत्वाचा आहे. भाभी, तुम्ही छान केलं त्या पदाचं, ते ओबी सांगितली. दत्त महाराज नाही, ते आठवलं. हो, दत्त महाराजाचं पद आहे ते. हो, ते खूपच आवडते भजन मला. छान केलं भाभी तुम्ही ते. खूप छान झालं. आनंद झाला मला सांगितल्याबद्दल. मला सुरेंद्र. हो, गेले वाटतं सगळे. आनंद. सगळ्यांना रामकृष्ण हरी. सगळ्यांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी भाभी. भाभी, रामकृष्ण हरी. येताय फिरायला? हो, बस निघालेच मी. हा, या. ठीक आहे.